अमेरिकेतील एका मुलाखतीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करून कायमचे काढून टाकू अशी भाषा केली। याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपचे महामंत्री विजय चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते। अमेरिकेच्या एका खासदाराशी डिस्कशन करताना त्यांनी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही SC/STचं आरक्षण हे रद्द करून टाकू, अशा प्रकारची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे। 4 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याच काँग्रेस पक्षाने खोटा प्रचार करत भारतीय जनता पार्टी जर 400 पार झाली तर संविधान बदलेल, आरक्षण बदलेल आणि असं दिशाभूल करणारा खोटा प्रचार त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये या काँग्रेस पक्षाने केला। आणि तोच काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या ठिकाणी अमेरिका दौऱ्यावर असताना 4 महिन्यानंतर त्यांची स्वतःचीच कशी भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं। आदिवासी आणि दलित समाजाला हे आरक्षण मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिले, हे आरक्षण कोणीच काढू शकत नाही, हे वारंवार स्वतः पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे। उलट SC/ST समाजाला मुक्त प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही करत आली आहे। मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या 10 वर्षात आणि आता ही 3री टर्म जी मोदीजींची आहे यामध्ये SC/ST समाजाला बळकट करण्यासाठी आपलं सरकार काम करते। त्या उलट राहुल गांधी हे आदिवासी आणि दलित विरोधी असल्याची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। आम्ही राहुल गांधींचा जाहीर निषेध करतो। SC/ST समाजाला मुक्त प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम मागच्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने केले आणि त्यांची जी मानसिकता आहे ती कुठे ना कुठे राहुल गांधींच्या वक्तव्यातून आज स्पष्ट झालेली आहे।